तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि हा आहे पुढील 3 दिवसाचा म्हणजेच 21 जून, 22 जून आणि 23 जूनचा हवामान अंदाज. सिस्टीम सध्या कोणत्या सक्रिय झालेल्या आहेत तर इकडे अरबी समुद्रात या भागात एक बऱ्यापैकी चक्राकार हवेची स्थिती सक्रिय झालेली आहे. एक ट्रफ लाईन इकडे कोकणापासून मराठवाडा तेलंगणापर्यंत सक्रिय आहे. तसेच पंजाब पासून इकडे उत्तर प्रदेश पर्यंत, उत्तर प्रदेशचा बिहारचा जो भाग आहे बिहारपासून इकडे तेलंगणापर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे. आणि याच सिस्टीममुळे राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर हे जे जिल्हे आहेत या भागातून सार्वत्रिक पाऊस नसेल पण थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सार्वत्रिक नसेल. रायगड, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, सोलापूर, सांगली या भागात सुद्धा दुपारनंतर स्थानिक ढगनिर्मिती होईल. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. धाराशिव, लातूर, नांदेड हा जो पट्टा आहे हे 3 जिल्हे आहेत या भागात सुद्धा थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. सगळीकडे पाऊस नसणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, विदर्भात संध्याकाळच्या वेळी एका दुसऱ्या गावासाठी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड चे राहिलेले भाग हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. नाशिकच्या पूर्व भागात सुद्धा एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता राहील. पश्चिम भागात सुद्धा तशीच परिस्थिती आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम या भागात स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच पावसाचा अंदाज आहे, अन्यथा पावसाची शक्यता नाहीये. यानंतर 22 जूनला काय परिस्थिती राहील तर 22 जूनला पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. उद्या कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर हा जो पट्टा आहे या भागातून मध्यम मान्सून सरी पडण्याची शक्यता आहे. एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, लातूर, धाराशिव, नांदेड या भागात सुद्धा दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर तुरळक ठिकाणी हलका मध्यम पावसाचा अंदाज. सार्वत्रिक पाऊस नसेल. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, बीड, सोलापूर हा जो पट्टा आहे या भागातून स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. इकडे धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह थोडाफार पाऊस होऊ शकतो. त्याच्यानंतर 23 जूनला आणखीन तीव्रता वाढेल. इकडे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक, अहिल्यानगर, बीड, लातूर मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज 23 जून रोजी राहील. तशीच परिस्थिती इकडे सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, धाराशिव सार्वत्रिक नाही पण थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड स्थानिक ढगनिर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना व थोडाफार पाऊस होईल. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. सार्वत्रिक नाही पण थोड्या क्षेत्रासाठी राहील. बुलढाणा, अकोला, वाशिम, जळगाव, धुळे, नंदुरबार स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व थोडाफार पाऊस होऊ शकतो. उद्यापासून बऱ्यापैकी पावसात राज्यात सुरुवात होईल. 22-23 जूनला राज्यात बऱ्याच ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे पावसाचा अंदाज आहे. आज, उद्या, परवा सार्वत्रिक पाऊस नसेल पण बऱ्यापैकी पावसाची शक्यता उद्यापासून राज्यात सुरू होण्याचा अंदाज आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.